हालेलुया. God loves us. देव आपल्यावर प्रेम करतो. Amen. You Amen. believe? तुम्ही विश्वास ठेवता का? God's love for us is real. देवाचं आपल्यासाठी असलेलं प्रेम खरं आहे. It's not fake, it is real. ते खोटं नाहीये, ते खरं आहे. Because there are many love that is not real. कारण असे अनेक प्रेम आहे जे खरं नाहीये. God doesn't pretend to love, He really loves us. देव देखावा करत नाही आपल्यावर प्रेम करायचा, पण तो खरं आपल्यावर प्रीती करतो. Amen. आमेन. He really loves us. खरोखर तो आपल्यावर प्रेम करतो. You can feel secure. तुम्ही सुरक्षित वाटू शकता. A marriage also feels secure when there is true love. लग्नामध्ये सुद्धा सुरक्षितता वाटते ज्यावेळेस खरं प्रेम असतं. Amen. खरं आहे ना? So when you get this revelation that God truly loves me, म्हणून ज्यावेळेस तुम्हाला खरं प्रकटीकरण भेटेल की देव माझ्यावर खरंच प्रेम करतो, you'll become very secure त्यावेळेस तुम्हाला खात्री वाटेल in this relationship. ह्या देवासोबतच्या नात्यामध्ये, And you will benefit. आणि त्याद्वारे तुम्हाला फायदा होईल. Amen. आमेन. You'll always be happy, तुम्ही नेहमी आनंदी असाल, joyful. खुश असाल, You'll serve Him, आणि तुम्ही त्याची सेवा कराल. whether other people tell you or not. इतरांनी तुम्हाला सांगावं किंवा नाही. Amen. Many times we want someone to encourage us. अनेक वेळा असं असतं की इतरांनी आपल्याला प्रोत्साहित करावं देवाची सेवा करण्यासाठी. On our own we don't do it. आपण स्वतःहून ते करत नाही. Because we are not so well established in a कारण love relationship. देवासोबतचं जे प्रेम आहे त्याच्यामध्ये आपण मजबूत नसतो. So every time we have to keep telling you, come to church, read the Bible, pray, do this, do that. म्हणून अनेक वेळा आपल्याला हे सतत सांगावं लागतं की प्रार्थना करा, बायबल वाचा, चर्चला या, हे करा, ते करा. Do you do because of that love relationship or because someone is telling you? आता तुम्ही देवाचं तुमच्यासोबत प्रेम आहे त्याच्याद्वारे करता का कोणी इतर तुम्हाला सांगत आहे म्हणून ह्या गोष्टी करत आहात? Will you stop serving Him तुम्ही देवाची सेवा करायचं थांबवाल काय? because someone is not encouraging you? कारण इतर कोणी तुम्हाला प्रोत्साहित करत नाहीये. That means we are still immature. तर याचा अर्थ अजूनही आपण प्रौढ नाहीये. God is looking for mature children पण देव त्याच्या प्रौढ लेकरांचा शोध घेत आहे in these times. ह्या वेळेमध्ये. Amen. Amen. Okay. I always come and share what Holy Spirit tells me. मी नेहमी इथून पवित्र आत्मा जे मला सांगायला लावतो ते सांगत असतो. That's why I never interact with you personally, म्हणून मी कधीच तुमच्याशी वैयक्तिकरित्या संभाषण करत because I नाही. don't want to be connected with your emotions. कारण मला तुमच्या भावनांशी जोडायचं नाहीये. Many times those who are very close to you, अनेक वेळा तेच तुमच्याशी जवळ असतात. those who are close to you, जे तुमच्याशी जवळीक they आहेत know you. ते तुम्हाला ओळखतात, They'll speak based on your emotions, आणि ते तुमच्या ज्या भावना आहेत त्याच्याद्वारे तुमच्याशी बोलतील. not what God wants to tell you. जे देवाला सांगायचं त्याच्या आधारे नाही. Amen. आमेन. Get all these revelations. आता हे सर्व It's very प्रकटीकरण तुम्ही जाणून घ्या. Many are not aware of many things. अनेक जणांना अनेक गोष्टी माहित नाहीयेत. Let's pray. चला आपण Father, प्रार्थना we करू. thank you पिता, आम्ही तुला धन्यवाद that you are देतो our Father. की तू आमचा पिता आहेस. You love us. तू आमच्यावर प्रेम करतो Our love is so real. आणि तुझं प्रेम खरं आहे. Thank you, Father. धन्यवाद पिता. We can rest in this love आम्ही ह्या प्रेमामध्ये आराम करू शकतो, and we can know our relationship is secure. आणि आम्हाला माहिती तुझ्यासोबतचं आमचं नातेसंबंध सुरक्षित आहे. No one can separate us from the love that God has for us. देवाचं जे आमच्यासाठी प्रेम आहे त्यापासून आम्हाला कोणीही वेगळं करू शकत नाही. Amen. आमेन. No one can separate us. कोणीही आम्हाला देवापासून वेगळं करू शकत नाही. I'm strong मी बलवान because आहे. of His love for me. जे का? कारण देवाचं जे माझ्यासाठी प्रेम आहे I त्यामुळे don't feel insecure मला असुरक्षित वाटत नाही. because God loves me. कारण देव माझ्यावर प्रेम करतो. God has called me. देवाने मला बोलवलेले, God has given me this place. देवाने मला ही जागा दिलेली, So I never feel insecure. म्हणून मला कधीच असुरक्षित वाटत नाही. Whether people leave me, लोक or सोडून speak against जातील, me. माझ्या विरोधात बोलतील, No. नाही. It has got nothing to do with God's love for me. हे देवाचं जे माझ्यासाठी प्रेम आहे त्याच्याशी याचं घेणं देणं नाहीये. I'm secure in मी His सुरक्षित, love. त्याच्या प्रेमामध्ये मी सुरक्षित आहे. Amen. आमेन. Father, we bless this day पिता, आम्ही या दिवसाला आशीर्वादित in करतो Jesus' name. प्रभू येशूच्या नावामध्ये. This day belongs to God हा दिवस देवाचा आहे and we don't let the devil operate. आणि आम्ही सैतानाला काम करायची परवानगी देत नाही. We turn this day for our favor. आम्ही हा दिवस आमच्या अनुग्रहामध्ये And we वळवतो declare आणि आम्ही घोषित करतो Good things happening to us. चांगल्या गोष्टी आमच्यासाठी घडत This आहेत. day blesses us हा दिवस आम्हाला आशीर्वादित करतो in Jesus' name. येशूच्या नावामध्ये. It cannot curse us हा दिवस आम्हाला शाप देऊ because we शकत are नाही, blessed of the Almighty God. कारण आम्ही देवाकडून आशीर्वादित आहे. We declare it आम्ही घोषित करतो and so be it. आणि अशा पद्धतीने In हो Jesus' name. येशूच्या नावामध्ये. Amen. आमेन. Kindly be seated.
चला आपण बसूयात. You know, these are powerful prayers. हे जे प्रार्थना आहे ती सामर्थ्यशाली आहे. One day I'll be teaching you all these kind of prayers एक दिवस अशा प्रकारच्या सर्व प्रार्थना मी तुम्हाला शिकवणार आहे. because we have entered into that age of reigning and ruling. कारण आता आपण राज्याने सत्ता करण्याच्या युगामध्ये प्रवेश करत आहोत. Okay. Today I'm going to speak to you आज मी तुमच्याशी बोलणार आहे about unforgiveness. अक्षमा याविषयी. And I spoke a little depth in Pimpri Church today, this morning. पिंपरीमध्ये आज मी खोलवर सकाळी या विषयीने बोललेलो आहे. You must hear it. तो संदेश तुम्ही ऐकलाच पाहिजे. Don't miss it. तो चुकवू नका. Because these are revelations. कारण हे प्रकटीकरण These आहे. are not just the ordinary word of God. हे सर्वसाधारण देवाचा शब्द असा You नाहीये. know, the word of God has different layers देवाच्या वचनामध्ये अनेक प्रकारचे थर आहेत. and for different kinds of people. वेगवेगळ्या And प्रकारच्या for the लोकांसाठी. unbelievers, believers, जे अनबिलिव्हर आहेत, जे बिलिव्हर आहेत, the mature among the believers. जे बिलिव्हर मध्ये प्रौढ आहेत त्यांच्यासाठी. So for every kinds of faith level people. म्हणून सर्व प्रकारच्या विश्वास असणाऱ्या लोकांसाठी वेगळ्या प्रकारचं वचन One आहे. scripture will speak to many. एक वचन अनेक लोकांना बोलेल. Amen. Amen. When I speak a word taking a scripture, ज्यावेळेस मी वचन बोलतो maybe Holy Spirit wants to speak to the basic level Christians. कदाचित त्या वचनाद्वारे जे मूलभूत विश्वासाचे ख्रिस्ती आहेत त्यांच्याशी पवित्र आत्म्याला बोलायचं असेल. Later on, taking that same scripture, नंतर तेच वचन I can give revelation to the mature Christians. जे प्रौढ आहेत त्या वचनाद्वारे मी त्या प्रौढ लोकांना प्रकटीकरण देऊ शकतो. Amen. Amen. So the word has a depth, म्हणून वचनामध्ये खोली आहे, very deep. खूप खोली आहे. As much as you want, you can go. जेवढं खोल तुम्हाला जायचं तेवढं खोल तुम्ही There is वचनामध्ये no जाऊ शकता. end to तिथं काही अंत नाहीये खोलीचा. the depth knowledge or the revelation knowledge of the word. देवाच्या वचनामध्ये जे प्रकटीकरण आहे त्याच्या खोलीचा अंत नाहीये. The more you're hungry and thirsty, जेवढं तुम्ही भुकेले तहानेले आहात the more God will open up revelations for you. तेवढं जास्त देव तुमच्यासाठी प्रकटीकरण खुली करेल. God never forcefully teaches us anything देव जबरदस्तीने कोणती गोष्ट आपल्याला शिकवत नाही. unless He sees your heart. जोपर्यंत तुमच्या हृदयामध्ये ती भूक नाहीये Your तोपर्यंत. heart has a great desire for God. जर तुमच्या हृदयामध्ये देवासाठी खोल इच्छा असेल You let Him take you deeper and deeper. त्यावेळेस तुम्ही देवाला खोल घेऊन जाण्याची परवानगी But देता. many Christians love the basic knowledge. पण अनेक ख्रिस्ती लोकांना मूलभूत ज्ञान आवडतं. They still love the baby food, जे लहान बालकांचं the अन्न आहे, milk food. दूध, So God is not able to feed them well. असंच त्यांना आवडतं आणि म्हणून देव त्यांना योग्य पद्धतीने खाऊ घालू They शकत don't नाहीये. even know आणि त्यांना हे पण माहित नाहीये that there is deeper knowledge. की देवाच्या वचनामध्ये अजून खोल ज्ञान आहे. Amen. आमेन. Now today I'm going to speak to you about unforgiveness, आज मी तुमच्याशी बोलणार आहे अक्षमेविषयी, which is God's powerful tool. जे देवाचं सामर्थ्यशाली साधन आहे. Many don't know there is power in forgiveness. अनेकांना क्षमा करण्यामध्ये काय सामर्थ्य ते माहित नाहीये. To receive forgiveness क्षमा and स्वीकारणं to forgive others आणि इतरांना क्षमा करणं has great power. ह्या दोघांमध्येही फार मोठं सामर्थ्य आहे. You know, many have been emphasizing more on prayer, बघा अनेक जण प्रार्थना करण्यावर भर देतात, but there's a vast difference between walking by faith and praying to get results. पण विश्वासाने चालणं आणि परिणाम दिसण्यासाठी प्रार्थना करणं ह्याच्यामध्ये फार मोठा You फरक know, आहे. there's actually great deception. ही खरं एक मोठी फसवणूक आहे. And don't be offended when I say all this, पण तुम्ही नाराज होऊ नका ज्यावेळेस मी या सगळ्या गोष्टी because बोलत there are आहे. many things I would like to reveal to you, कारण अशा अनेक गोष्टी आहेत जे मला तुम्हाला सांगायची इच्छा आहे. and some of the revelations could disturb you or offend you. आणि असे काही प्रकटीकरण आहे ज्यामुळे तुम्ही विचलित व्हाल किंवा तुम्हाला थोडंसं नाराज वाटेल. But you must accept the truth. पण जे सत्य आहे त्याचा तुम्ही स्वीकार केलाच पाहिजे. Amen. आमेन. Because when you know the truth will make you free. कारण ज्यावेळेस खरंच सत्य समजेल ते सत्यच तुम्हाला बंधनमुक्त If you करेल. say, I don't want to hear this truth, असं म्हणू नका की हे सत्य मला ऐकायचं नाहीये. then you can never be set free. मग तुम्हाला कधीच मोकळीकता मिळणार नाही. Amen. आमेन. So knowing the truth म्हणून सत्य जाणून घेणं can make you free. त्याने तुम्हाला सुटका मिळेल. There's a vast difference between praying and walking by faith. प्रार्थना करणं आणि विश्वासाने चालणं ह्याच्यामध्ये फार मोठा फरक आहे. I gave a short message in Pune, in Pimpri, पिंपरीमध्ये मी एक छोटासा संदेश दिला regarding this revelation, हे जे प्रकटीकरण आहे त्याच्या विषयीने. because it's easy to pray. कारण प्रार्थना करणं सोपं आहे. It's the easiest thing to pray. प्रार्थना करणं सगळ्यात सोपी गोष्ट आहे. Don't consider because someone is saying, "Chala, pratna karu." Oh, very powerful. No, no, no. असं नाहीये. If you don't know the Bible, so you can pray. जर तुम्हाला बायबल माहित नसेल तरी सुद्धा तुम्ही प्रार्थना करू If you शकता. don't have faith, you can pray. विश्वास नसेल तरी सुद्धा प्रार्थना करू शकता. What is praying? प्रार्थना करणं म्हणजे It's काय asking God. की देवाला मागणे. It's the most easiest. आणि हे सगळ्यात सोपं आहे ना. Anyone can ask. कोणीही मागू शकतं. It doesn't take anything to ask.
मागण्यासाठी कशाचीच गरज नाहीये, Hello? बरोबर ना? But walking by faith पण विश्वासाने चालणं is the real thing. ती खरी गोष्ट आहे. It really requires faith आणि विश्वासाने चालण्यासाठी विश्वासाची गरज आहे and trusting in God. आणि देवावर भरोसा ठेवण्याची And गरज आहे. praying doesn't require so much trust. प्रार्थना करण्यासाठी जास्त भरोसा ठेवायची गरज नाहीये. उठते उठते प्रभु मुझे नौकरी चाहिए, प्रभु मुझे आरोग्य चाहिए, प्रभु मुझे शांति चाहिए, प्रभु मेरे को डर निकाल दो, प्रभु उसको इसमें क्या लगता है? कोई भी बात करता है ऐसा. Even the beggars of this earth say, मेरे को ये पैसे दो, मेरे को वो दो, मेरे को ये दो, मेरे को देखो बच्चा बीमार है, मेरे घर में प्रॉब्लम है, पैसा दो. इतना इजी है. उसको बोला काम करो, हाँ? सीखो कुछ काम करके खुद कमाने का. अरे जान दो यार, कौन काम मेरे को नहीं, इतना आसानी से मांग सकते तो क्या है? हेलो, Christians have taken the easy step ख्रिस्ती लोकांनी सोपा मार्ग and निवडला they thought prayer means a big doing. आणि त्यांना वाटत आहे की प्रार्थना करणं फार मोठी गोष्ट आहे So they avoid other things. आणि म्हणून ते दुसऱ्या गोष्टींकडे दुर्लक्ष करत They आहेत. don't want to hear the word. त्यांना वचन ऐकायचं नाहीये I have to hear the word. I have to walk by faith. किंवा आता मला वचन I ऐकावं resist the devil. वचन I ऐकावं have to keep लागेल, on believing. विश्वास ठेवावा Even I see लागेल, negative situations. सैतानाला प्रतिकार करावा लागेल, When I see negative situations, नकारात्मक गोष्टी I दिसत still have to असतील believe. तरी सुद्धा मला विश्वास God ठेवावा will free लागेल. me. देव God will deliver me. देव मला सुटका देईल, I can be healthy. मी निरोगी I असेल, can have healing. I can be blessed. मी आशीर्वादित असेल, निरोगी असेल. So it takes effort. ह्या गोष्टींसाठी काय कष्ट आहेत. But easy ways, प्रभु सब प्रॉब्लम निकाल दो, अभी से मरने तक सब प्रॉब्लम निकाल दो, फिर भूल जाएगा तुम अपना वर्ल्ड में घूमते रहे. फिर बाद में अरे प्रभु मैं बोला था किधर, याद नहीं आया, मैं अभी बोला ना ये सब प्रॉब्लम है मेरा. सिंपल. यू डोंट डू एनीथिंग. बार बार कभी कभी याद दिलाने का, प्रभु उस टाइम में मैं बोला ना आरोग्य का, किधर अभी तक नहीं हो गया. हाँ याद करो. हाँ अच्छा ठीक है, मैं थोड़ा मॉल मिल में घूम के आता, चर्च नहीं आता ऐसा, फिर वापस अरे प्रभु किधर. You know, many preachers have emphasized on prayer so much अनेक प्रचाराने प्रार्थनेवर इतका भर दिलेला that आहे they have made it prayer as everything. की त्यांनी प्रार्थनेला सर्व काही बनवून ठेवलेलं आहे. So people say, I'll pray. म्हणून लोक पण म्हणत आहे की मी Or प्रार्थना you pray for करणार me. आणि तुम्ही माझ्यासाठी प्रार्थना करा. हाँ, तुम्ही प्रार्थना आठवण ठेवा, प्रार्थना करा माझ्यासाठी. हाँ, वो देखो हा बोलता है वो, पास माझ्यासाठी प्रार्थना करा. और एक हफ्ते प्रार्थना केलं का, अरे काय झालं नाही, प्रार्थना करा परत. इझी. सगळ्यात सोपं आहे प्रार्थना great करणं. deception, I'm telling you, this is आणि a हे great फार deception. मोठी फसवणूक आहे खरं तर. That's what is going on in the body of Christ. आणि हेच ख्रिस्ताच्या शरीरामध्ये चालू आहे. Either you use prayer, एक तर प्रार्थनेचा वापर Or- करा someone should prophesy about me. किंवा कोणीतरी माझ्याविषयी भविष्यवाणी That's सांगितली why many पाहिजे. prophets are rising up. आणि म्हणूनच अनेक भविष्यवक्ते उभे राहतात You want to know your future. की तुम्हाला तुमचं भविष्य जाणून You want घ्यायचंय, to know when you're going to get married. तुम्हाला जाणून घ्यायचंय की You तुमचं want लग्न to कधी know होणार, how will my life be. तुम्हाला जाणून घ्यायचं माझं जीवन कसं असेल. These are the easy way out. खरं तर हे सगळे सोपे मार्ग आहेत. हम लोग कुछ नहीं करने का. तुम प्रार्थना करो, उपास करो, प्रभु से मांगो, पूछो मेरे बारे में. This is the kind of life most of the Christians are living. अशाच प्रकारचं जीवन अनेक ख्रिस्ती जगत आहेत. And that's why Holy Spirit gave me that message on the suddenlies. म्हणून तर पवित्र आत्म्याने अचानकपणे घडणाऱ्या Which though गोष्टींविषयी मला he संदेश did दिला. not permit me to post it पवित्र आत्म्याने मला परवानगी दिली नाही त्या गोष्टी फेसबुकवर टाकण्यासाठी, because many may not accept it. कारण अनेक जण त्याचा स्वीकार There करणार are many नाहीत. things people did not accept it. अशा अनेक गोष्टी आहेत जे लोक स्वीकारत When नाही. I wrote about rapture, ज्यावेळेस मी स्वर्गारोहणाविषयी oh लिहिलं my, so many people came against me. त्यावेळेस अनेक लोक माझ्या विरोधात आले. And in one way, Holy Spirit told me, आणि एका मार्गाने पवित्र आत्म्याने मला it's सांगितलं good that people are saying rapture is going to happen now. की एक चांगलं आहे की लोक म्हणत आहे की स्वर्गारोहण आत्ता घडणार आहे. At least some of the immature Christians की they become prepared. जेणेकरून जे अप्रौढ ख्रिस्ती आहेत ते आता तयारी करत आहेत. अरे बाप रे, रैप्चर है क्या? अभी से मैं बाइबल पढ़ता बाबा, अभी से मैं चर्च को आऊंगा बाबा. At least though it's not the truth, but at least it's bringing them. जरी हे सत्य righteous path. नाहीये तरी सुद्धा ह्या संदेशाद्वारे ती लोक नीतिमत्वाच्या मार्गावर कमीत कमी येत आहेत. नहीं तो बोलेंगे अभी रैप्चर, अच्छा रैप्चर अभी नहीं होने वाला, ठीक है फिर मजा करेंगे हम लोग.
रैप्चर अभी होने वाला, अभी होने वाला। अच्छा महीना अभी से कितना साल होएगा? 3 साल, 6 साल, 10 साल, अब फिर अभी फेथफुल हो जाएगा। इट्स ब्रिंगिंग देम टू द राइट ट्रैक। आता हे संदेश त्यांना योग्य मार्गावर खरं तर घेऊन येत आहे. I left it that way. म्हणून मग मी ते जे चालू आहे जो संदेश स्वर्गारोहणाचा तो तिथंच सोडला. It could benefit those who are immature, जे अप्रौढ आहेत त्यांना याचा फायदा होतोय, but for the mature, पण जे प्रौढ आहेत it can take them into fear. ते हा संदेश प्रौढ लोकांना भीतीमध्ये घेऊन जाऊ शकतो. So now you'll tell me, should we say it or not? आता तुम्ही मला सांगा हे बोलायला हवं का नको. This is the confusion there. आता इथं गोंधळ आहे. When I wrote about money, many didn't like it. ज्यावेळेस मी पैशाविषयी लिहिलं ते सुद्धा अनेकांना So आवडलं when I नाही. was thinking of writing on suddenlies, म्हणून आता ज्यावेळेस अचानकपणे गोष्टी घडणं ह्याच्यावर लिहिण्याचा मी विचार करत होतो. some people may not like it. काही लोकांना ते आवडणार नाही कदाचित. So prayer is used in a wrong way today. म्हणून आता प्रार्थना चुकीच्या Do पद्धतीने we use वापरली prayer जाते. to thank the Lord? तुम्ही प्रार्थनेचा देवाला धन्यवाद देण्यासाठी वापर Thank you करत Lord, आहात I am का? blessed. की तुम्ही म्हणता का धन्यवाद प्रभू मी आशीर्वादित Thank you आहे, for this good health. धन्यवाद या चांगल्या Thank आरोग्यासाठी, you for the blessing. धन्यवाद आशीर्वादांसाठी. Even if you don't see all this, जरी तुम्हाला दिसत नाही you are trusting God. तरी सुद्धा तुम्ही देवावर भरोसा I ठेवता believe की मी विश्वास ठेवतो this is the way it is. हे अशाच पद्धतीने. I thank you, Father. आणि धन्यवाद पिता. That is walking by faith. हे विश्वासाने चालणे. Prayer doesn't require all that. आणि प्रार्थनेला ह्या विश्वासाची गरज नाही. जो भी मांगता बोल देने का इजी है. मेरे पास पैसा नहीं, इधर आओ, थोड़ा पैसा दे दो ना. मेरे घर में प्रॉब्लम है, घर का प्रॉब्लम सॉल्व करो ना. व्हाट इज प्रेयर? आस्किंग. प्रार्थना काय मग? मागणं. आस्किंग. फक्त मागणे. इट डजंट टेक एनीथिंग टू आस्क. आणि मागण्यासाठी कशाचीच आवश्यकता नाहीये. तू बोलेगा मांगने के बजाय काम करो, तुम्हारा खुद के पर विश्वास करो, ट्रस्ट करो. दैट दे विल नॉट डू. आणि लोक हे करणार नाहीत. इट्स इजी टू आस्क. कारण मागणं फार सोपं आहे And this has been emphasized more in the church. आणि मागण्यावरच मंडळीमध्ये जास्त भर देण्यात येत And आहे. someone who's praying and asking, oh, कितना spiritual है. आणि ज्यावेळेस कोणी प्रार्थना करत आहे मागत आहे त्यावेळेस त्यांना वाटतं किती आध्यात्मिक आहेत. I'm going to reveal many of the truths. आता हे जे अनेक सत्य आहेत ते मी तुम्हाला सांगणार आहे. And God wants to reveal all that. आणि देवाला सुद्धा हे सांगायचे. Though some could be offended. काही लोकांना अवघड वाटेल, नाराज वाटेल. This is not the true life we must live. पण हे खरं जीवन नाहीये जे आपण जगायला So even हवं. about unforgiveness, I'm going to say some things, म्हणून आता जे अक्षमा आहे त्याच्याविषयी मी काही गोष्टी बोलणार आहे which is the truth. जे सत्य आहे We must know it. आणि आपल्याला हे समजलंच पाहिजे. You know, God wants us to prosper in every way. बघा देवाला हवंय आपण सगळ्या मार्गामध्ये समृद्ध He असावं. wants us to have a better life, त्याला हवंय आपलं उत्तम जीवन असावं better than we have even dreamt of. जे आपण कधी कल्पना पण केली असेल त्याच्यापेक्षा जास्त. And that's why Jesus gave his life, आणि म्हणून तर येशूने त्याचं जीवन आपल्यासाठी दिलं that we may have his life, जेणेकरून आपल्यामध्ये त्याचं जीवन the असेल, victorious life, विजेत्याचं the जीवन, unconquerable life. जे ज्याच्यावर कोणीही जय मिळू शकत नाही. Amen. आमेन. The abundant life, समृद्धीचं The भरपूरचं joyful जीवन, life, आनंदाचं the जीवन, healthy life, निरोगी जीवन, prosperous life. समृद्धीचं जीवन. That's the life Jesus came to give us. हेच जे जीवन आहे देण्यासाठी येशू आला. He died in our place. तो आपल्या जागी मेला. He died with our life तो आपल्या जीवनाने मेला and ended our life, आणि आपलं जीवन त्याने that समाप्त we may केलं have God's life. जेणेकरून आपल्यामध्ये देवाचं जीवन असेल. Did you understand this? हे समजलं का? But unfortunately, some believers are not experiencing this abundant life, पण काही लोक ह्या भरपुरीच्या जीवनाचा अनुभव घेत this नाहीत. fruitful life. हे जे समृद्ध They are जीवन not आहे prospering or enjoying good health, ते चांगल्या आरोग्याचा आनंद घेत नाहीत. even though they are making many confessions. जरी ते खूप कबुल्या करत आहेत Why? तरी सुद्धा You know, भेटत नाही. the Lord led me to tell you, का आता तर प्रभू मला सांगत आहे it's because they are in the prison of unforgiveness. कारण ते अक्षमेच्या पिंजऱ्यामध्ये आहेत, तुरुंगामध्ये आहेत. When you don't forgive, ज्यावेळेस तुम्ही क्षमा करत नाही you enter in the prison. त्यावेळेस तुम्ही तुरुंगामध्ये प्रवेश करता. You are bound there. त्यावेळेस तुम्ही तुरुंगामध्ये बांधले You जाता. keep yourself bound. तुम्ही स्वतःला तिथं बांधून घेता And that's why we are not blessed. आणि म्हणूनच तुम्ही You know, आशीर्वादित नाही. I've seen the knowledge of God's word is a great blessing. बघा मी पाहिलेले देवाचा वचनाचं ज्ञान एक मोठा आशीर्वाद आहे.
God has given us His word देवाने आपल्याला त्याचं वचन दिले as a blessing for us. एक आशीर्वाद म्हणून आपल्यासाठी. He's our Father. तो आपला पिता आहे. He doesn't want us not to be blessed. त्याला असं नाही की आपण आशीर्वादित He असावं, wants us to be blessed. त्याला हवंय आपण आशीर्वादित So असावं. whatever He tells us, म्हणून तो जे आपल्याला सांगतो whether you understand or not, ते तुम्हाला कळेल किंवा नाही, whether you believe or not, तुम्ही त्याच्यावर विश्वास ठेवाल किंवा नाही, accept it, त्याचा स्वीकार करा, obey it. ते पाळा. Obedience is a blessing, the Bible says. आज्ञाधारकपणा एक आशीर्वाद आहे बायबल म्हणतं. Amen. Amen. You don't have to use your brains. तिथं तुम्हाला तुमची बुद्धी वापरायची नाहीये. When you obey, you are showing I trust in you. ज्यावेळेस तुम्ही आज्ञा पाळता त्यावेळेस तुम्ही दाखवता की पिता मी तुझ्यावर भरोसा ठेवते. मेरे को समझ में नहीं आता है, फिर भी मुझे मालूम है आप मेरे पिताजी हो, तुम मेरे बारे में अच्छा ही सोचोगे, आमीन. जो भी दोगे अच्छा ही करोगे. Amen. इसके लिए मैं ट्रस्ट करता हूँ. आमेन. Amen. आमेन. See, that should be your obedience. बघा अशा पद्धतीने आपण आज्ञाधारक You असलं should show पाहिजे. your trust in God. अशा पद्धतीने आपण आपला विश्वास देवावर दाखवला पाहिजे. Forgiveness is a word we both hate and love. बघा अक्षमा हा क्षमा करणे हा शब्द असा शब्द आहे जो आपल्याला आवडतो पण आणि त्याला आपल्याला आवडत पण नाही. We don't like it. आपल्याला आवडत नाही We also love it. आणि आपल्याला हे आपण ह्याच्यावर प्रेम पण करतो. Do you know that one of the greatest acts of love love of God is to forgive us? बघा देवाच्या महान प्रेमाची कृती काय आहे? आपल्याला क्षमा करणं. Forgiveness proceeds from love. क्षमा येते प्रीतीपासून. When you forgive others, ज्यावेळेस तुम्ही इतरांना क्षमा you करता are stirring up that love in you. त्यावेळेस तुम्ही तुमच्यामध्ये असलेलं प्रेम ढवळत आहात You let the love be stirred up आणि तुम्ही त्या प्रेमाला ढवळले जाण्याची परवानगी so देत that आहात your faith always works. आणि जेणेकरून तुमचा विश्वास नेहमी काम Because करेल. faith works by love. कारण विश्वास प्रेमाद्वारे काम करतो. Faith requires love to work. विश्वासाला प्रेमाची गरज आहे काम And if our करण्यासाठी. faith is not working, आणि जर तुमचा विश्वास काम करत there is नाहीये a problem with our love. तर त्याचा अर्थ आहे की तुमचं जे प्रेम आहे त्याच्यामध्ये There काहीतरी is a समस्या आहे. problem with our love walk. आपलं जे प्रेमाचं चालणं आहे त्याच्यामध्ये काहीतरी समस्या आहे. Amen. आमेन. You know, I posted the title of the message, "The Forgiven Must Always Forgive." बघा जे ज्यांची क्षमा झालेली आहे त्यांनी नेहमी क्षमा केली पाहिजे हे टायटल मी टाकलं आज फेसबुकवर. Now, one thing I want to tell you about forgiveness, आता क्षमा करणं ह्याविषयी मला एक गोष्ट सांगायची तुम्हाला, which many may know but may not reveal. जे काही लोकांना अनेकांना माहित असेल पण तरी सुद्धा ते तुम्हाला सांगणार नाहीत. You know, there are many believers who pretend to forgive, but actually they are not forgiven them. असे अनेक ख्रिस्ती आहेत जे दाखवतात की ते क्षमा करत आहेत पण खरं तर ते क्षमा करत नाहीत. They have not forgiven those who have hurt them. ज्यांनी त्यांना दुःख दिले त्यांना त्यांनी क्षमा केलेलं नाहीये. There's a vast difference. ह्याच्यामध्ये खूप मोठा फरक Suppose आहे. someone has hurt you, उदाहरणार्थ जर कोणी तुम्हाला दुःख दिलं and the next day आणि दुसऱ्या दिवशी you still say, "Praise the Lord, how are you?" त्यावेळेस तुम्ही काय म्हणता, प्रेज द लॉर्ड ब्रदर, प्रेज द लॉर्ड सिस्टर, कसे आहात तुम्ही? That doesn't mean that that person has forgiven you. ह्याचा अर्थ असा नाही की तुम्ही त्यांना क्षमा केलेली आहे. Hello, there are many reasons. अनेक कारण असतील. That's why sometimes some bitterness comes out of your heart म्हणून कधी कधी हृदयामधून कडूपणा येतो while talking, त्यांच्याशी बोलताना, because you have not forgiven that person, कारण तुम्ही त्या पुढच्या व्यक्तीला क्षमा केलेलं नाहीये. but just for your benefit you do that. पण फक्त तुमच्या फायद्यासाठी तुम्ही तसं करत आहात. So even when you speak good, you'll add something bad. पण म्हणून ज्यावेळेस जरी तुम्ही त्यांच्याशी चांगलं बोलत असाल तरी सुद्धा तुम्ही काहीतरी वाईट त्याच्यामध्ये ऍड करणार, भर थोड़ा करणार. तो भी गुस्सा आता है, और तुम अच्छा दिखता मगर ये अच्छा नहीं दिख रहा तुम्हें. See, why you say that? असं का बोलता तुम्ही? चांगलं बोलत असताना थोडंसं काहीतरी वाईट घालायचं Because you have not forgiven that person. का? कारण तुम्ही त्या व्यक्तीला खरोखर क्षमा केलेली You नाहीये. know, this is the way Holy Spirit said. अशा पद्धतीने मला पवित्र आत्म्याने Actually, सांगितलं they have never forgiven them before God. की त्यांनी देवासमोर त्या पुढच्या ब्रदरला सिस्टरला कधीच क्षमा केलेलं नाहीये. Because though you're hurt, you still next day or that day talk to that person, doesn't mean you have forgiven that person. तुम्ही दुखावले जाता आणि दुसऱ्या दिवशी त्या व्यक्तीशी बोलता, ह्याचा अर्थ असा नाही की तुम्ही त्या व्यक्तीला क्षमा See, केलेली there आहे. are many reasons you could do that. आता तुम्ही त्या व्यक्तीशी बोलत आहात त्यामागे अनेक कारणे असतील. कुछ फायदा हो सकता है तुम्हारा, या नई बात के तो नुकसान हो सकता है. So for some reason, काहीतरी कारण असेल की तुम्ही दुसऱ्या दिवशी त्या व्यक्तीशी बोलत आहात. even after you turn back,
hate is still there. म्हणून जरी तुम्ही त्यांच्या परत तुम्ही पाठीमागे वळला तर ते जो तिरस्कार आहे तुमच्या मनात तसाच आहे. Dislike is still there. तुम्ही ते नावडतेपणा आहे त्या व्यक्तीविषयीने तो तसाच हृदयामध्ये आहे. So, it's not reconciliation. म्हणून हे समेट करणं नाहीये खरं तर, It's not real love. ते खरं प्रेम नाहीये. It's a show of hypocritical love. हे एक ढोंगी प्रकारचं प्रेम आहे. Hello. I know my messages could hurt you, but I'm opening up revelation. This is the way heaven sees. ह्या संदेशाद्वारे कदाचित तुम्हाला वाईट वाटेल पण मी हे प्रकटीकरण देते आणि अशाच प्रकारे स्वर्ग पाहते. Before people we can act the best, लोकांसमोर आपण उत्तम वागू शकतो but we are standing before God, पण आपलं उभं राहणं देवासमोर आहे and God knows it. आणि देवाला हे माहित आहे This is acting, not real. की हे फक्त एक ऍक्टिंग आहे, खरं नाहीये. Amen. आमेन. The Lord says, this person never came before me and forgave him freely, yet he is talking to him so well as if he has forgiven him. देव काय म्हणत आहे, ह्या व्यक्ती माझ्या पुढे येऊन ज्याने त्याला दुखावलं त्याला कधीच क्षमा केलं नाही पण तरी सुद्धा तो त्याच्याशी असं बोलत आहे जसं काही क्षमा केलेली आहे. Hello? Yes, you can pretend. तुम्ही ढोंग करू शकता, You can pretend love. तुम्ही प्रेमाचं ढोंग करू You शकता, can pretend you're forgiven. तुम्ही ढोंग करू शकता की त्या व्यक्तीला त्या ब्रदरांना तुम्ही But क्षमा केली. remember one thing. पण एक गोष्ट लक्षात ठेवा, Unforgiveness, if you keep in your heart, अक्षमा तुमच्या हृदयात जर तुम्ही ठेवलं it will have negative effect on you. त्याचा तुमच्यावर नकारात्मक परिणाम होणार. And the more we live this kind of hypocritical type of love, आणि जेवढं आपण अशा ढोंगी प्रकारच्या प्रेमाने जीवन जगू we will have problems. तेवढं आपल्याला जास्त समस्या असतील. Amen. आमेन. You know, many people have ruined their life or their health by taking the poison of bitterness, resentment and unforgiveness. अनेक लोकांनी कडूपणाचं विष त्यांच्या हृदयामध्ये त्यांच्या जीवनामध्ये घेऊन त्यांच्या जीवनाचा नाश केलेला आहे. Unforgiveness is poison. बघा, अक्षमा एक विष आहे. Unforgiveness draws many sickness and disease. अक्षमा अनेक आजार रोगांना तुमच्या जीवनात खेचते. Even there are medical reports that say that. असे मेडिकल रिपोर्ट सुद्धा जे सांगतं It is not good for your health at all. अक्षमा तुमच्या शरीरासाठी तुमच्या आरोग्यासाठी अजिबात चांगलं नाहीये. Pretending to forgive as if you have forgiven that person and talking nicely, going about with him doesn't mean you are forgiven. फक्त ढोंग करणं की तुम्ही त्यांना त्या व्यक्तीला क्षमा केली त्यांच्याशी चांगलं बोलणं याने काही फायदा होत नाही. तुम्हारा ही नुकसान हो रहा है. तुमचंच Remember नुकसान this. होत नाही. तुम्हारा कितना दिन से ऐसा तुम रहोगे और कितना तुम्हारा तबीयत का नुकसान हो रहा है. Do you know that? तुम्हाला माहिती का? When suddenly things happen, आणि then you wonder why this happened. आणि म्हणून मग ज्यावेळेस अचानक चुकीच्या गोष्टी जीवनात घडू लागतात त्यावेळेस तुम्ही विचार करता असं का होतंय. Amen. That's why we must know about unforgiveness. म्हणून अक्षमेविषयी आपल्याला कळलंच पाहिजे. Even the joy that you show जो आनंद तुम्ही दाखवत आहात is not the real joy if you have unforgiveness. तो खरा नाहीये जर तुमच्यामध्ये अक्षमा आहे. Remember this. हे पण लक्षात ठेवा. Forgiveness gives you joy. क्षमा तुम्हाला खरा आनंद देते. See, that means we put up a show many areas. ह्याचा अर्थ काय, अनेक भागामध्ये आपण देखावा करत आहे. Many Christians are not living the real life. अनेक ख्रिस्ती खरं जीवन जगत नाहीयेत. Hello. आमेन. We must come out of this. आता आपण ह्या सगळ्या गोष्टीमधनं बाहेर निघलं पाहिजे. Unforgiveness, one of the reasons is pride. आता अक्षमा ह्याचा एक कारण आहे गर्व. You cannot keep it. आणि तुम्ही हे ठेवू शकत नाही. Some people have been keeping it for many long time. खूप काळापासून अनेक लोकांनी हे स्वतःमध्ये And ठेवले suddenly something happens. आणि मग अचानक गोष्टी घडतात And then we काहीतरी wonder why. आणि मग ते त्यांना प्रश्न पडतो असं का. Amen. God resists the proud. बघा, देव जे गर्विष्ठ आहेत त्यांचा नाकार करतो, त्यांचा प्रतिकार करतो. You cannot walk with God with pride. गर्व घेऊन तुम्ही देवाशी चालू शकत नाही. He gives grace to the humble. देव जे नम्र आहेत त्यांना कृपा So देतो. unforgiveness requires humility. म्हणून क्षमा करण्यासाठी नम्रतेची गरज आहे. Amen. Amen. If you're humble, you'll forgive. जर तुम्ही नम्र आहात तर तुम्ही क्षमा You करणार. know, Holy Spirit has given me a very big message about this unforgiveness thing. आता ह्या अक्षमेविषयीने पवित्र आत्म्याने मला खूप मोठा संदेश दिलाय. That's why I said in the beginning. म्हणून तर मी सुरुवातीला People सांगितलं take the easy step. की लोक सोपा मार्ग They don't want निवडतात. to hear the word. त्यांना वचन ऐकायचं नाही.
तुम्ही प्रार्थना करा पास्टर, नहीं तो मैं मांगता हूं प्रभु से. That doesn't require anything. आता प्रार्थनेसाठी काहीच गरज नाही, कशाचीच गरज नाही. Even if you do nothing, you can ask God. तुम्ही काही जरी नाही केलं तर तुम्ही देवाकडे मागू शकता. Asking doesn't require anything. मागण्यासाठी कशाचीच गरज नाहीये. You know, in one place in the Bible, बायबलमध्ये एका ठिकाणी you know, the Lord Jesus said, प्रभू येशू in म्हणाला this world you will have troubles. की ह्या जगामध्ये तुम्हाला त्रास असतील. He didn't say he was the one who was bringing the trouble. No. आता येशू असं नाही म्हणाला की येशू हे त्रास आणणार आहे, But he said in the midst of the trouble you can rejoice. पण तो काय म्हणाला की ह्या समस्येच्या मध्ये सुद्धा तुम्ही आनंद करू शकता. Real joy is there when you have forgiven people who have hurt you. ज्यावेळेस इतरांनी ज्यांनी तुम्हाला दुःख दिलं त्यावेळेस तुम्ही त्यांना क्षमा केली, तिथे खरा आनंद आहे. To be free from trouble, जर का संकटापासून त्रासापासून सुटका हवी असेल, because the Lord said, कारण येशू म्हणाला in this world you'll have troubles, ह्या जगामध्ये तुम्हाला but त्रास be of good होतील cheer. पण आनंद करा. That means to be free from trouble, you need the joy. ह्याचा अर्थ काय, संकटापासून जर का मोकळं व्हायचं असेल तर आपल्याला आनंदाची गरज आहे. Amen. Amen. That's what he means here. हेच तर येशू इथं सांगत आहे A cheerful heart, a happy heart. की एक आनंदी हृदय, Troubles cannot trouble you. आनंदी हृदयाला संकट त्रास देऊ शकत You नाही. know, in that when Jesus said to the disciples, let's go to the other side. ज्यावेळेस येशू म्हणाला शिष्यांना चला आपण पलीकडे जाऊ That was किनाऱ्याच्या, the word of faith. आता हा जो हे विश्वासाचा शब्द होता And Jesus was sleeping. आणि येशूनी हे बोललं होतं. That was the rest of faith, इथं विश्वास होता, because faith gives you rest. कारण विश्वास तुम्हाला आराम देतो. Suddenly the storm came. आणि अचानकपणे वादळ आलं. Don't think because you have Jesus in you, storm won't come. ह्याचा अर्थ असा नाही की तुमच्याकडे येशू आहे तर वादळ येणार नाही. Or because the Lord said, let's go to the other side, storm won't come. आणि असं पण नाही की येशू म्हणाला की पलीकडे जाऊया म्हणून वादळ येणार नाही. In a many year prophetic message, don't worry, everything will be all right. अनेक जण असा संदेश ऐकतात की काळजी करू नका, सर्व काही व्यवस्थित असणार. They want some prophecies like this. त्यांना अशी भविष्यवाणी हवी असते. फिक्र मत करो, सब ठीक हो जाएगा. हाँ, अपने आप ऐसा ठीक नहीं हो जाएगा. इधर जीसस ने वो डिसाइपल्स को बोला, let us go to the other side. He didn't say let's go to the other side and get drowned. No. येशू काय म्हणाला, आपण पलीकडे जाऊया. येशू असं नाही म्हणाला की पलीकडे जाता जाता बुडूया. या storm नहीं आएगा. Nothing. येशू असं पण नाही म्हणाला की वादळ नाही येणार. Though he said we are going to the other side, storm came. जरी येशू म्हणाला शिष्यांना की आपण पलीकडे जात आहोत, तरी सुद्धा वादळ आलं. Any prophetic message you hear, जो कोणी संदेश भविष्यवाणीचा संदेश तुम्ही ऐकता, don't think, अरे ये मैन ऑफ गॉड ने बोला अभी कुछ नहीं होगा. ऐसा नहीं है. हेलो, प्रभु यीशु का शब्द बोलने के बाद भी स्टॉर्म आया. आमेन. आया क्या नहीं? येस. Don't run after prophecies, म्हणून जे संदेशवाणी भविष्यवाणी त्याच्या मागे धावू नका. especially personal prophecies. जे वैयक्तिक भविष्यवाणी त्याच्या मागे धावू नका. God doesn't play like that cheap tricks. No. देव अशा प्रकारच्या गोष्टी करत नाही. I wrote a message on the Facebook many years back. फेसबुकवर मी अनेक वर्षापूर्वी हा What the संदेश devil लिहिला. can do. सैतान काय करू शकतो. He can also, suppose I can call, a demonic person can call someone and say, तुम्हारा बाप का नाम ये है, उदाहरणार्थ एखाद्या तुम्हारा व्यक्तीला बहन जर का नाम ये है. एखाद्या व्यक्तीला दुरात्मा लागला असेल तर तुम्हाला तो घर येऊन में बोलू problem शकतो है. की तुझ्या वडिलांचं नाव आहे, It's easy. बहिणीचं नाव The devil आहे. knows it. कारण सैतानाला माहिती, He cannot solve your problem. तो तुमची समस्या दूर नाही करू शकत. He can tell you a problem. तो तुम्हाला समस्या सांगेल, काय समस्या And आहे. sometimes the demons bring sickness in you. He can even come out and remove that sickness. आणि कधी कधी दुरात्मे तुमच्यामध्ये समस्या आणतात, आजार आणतात आणि ते आजार ते बाहेर काढू शकतात. They don't heal. ते आरोग्य देत नाहीत. So you must know these things. ह्या गोष्टी तुम्हाला कळल्या So पाहिजेत. God doesn't use these cheap gimmicks. देव अशा खालच्या प्रकारच्या खालच्या पातळीच्या गोष्टी करत नाही. Your name is so and so. Your daddy's name is so and so. You have 10 rupees in your pocket. की तुमचं नाव हे आहे, तुमच्या वडिलांचं नाव आहे, तुझ्या खिशामध्ये 10 रुपये आहेत. See, the देव असं नाही करत. devil is a spirit being. सैतान एक आत्मा आहे, He can see it. ते पाहू शकतो सैतान. Now you must become mature. आता आपण प्रौढ झालं पाहिजे. You must know who God is. आपल्याला कळलं पाहिजे देव कोण आहे. Amen. आमेन. Okay, grow up. Let's grow up. आपण वाढलं पाहिजे. So we see here, म्हणून आपण इथं पाहतो storm came. वादळ आलं. Now, what did the disciples do? मग आता शिष्यांनी काय केलं. They cried out to the Lord. They prayed. ते देवाकडे रडू लागले, ओरडू लागले येशूकडे. And what did the Lord do? आणि मग येशूने काय केलं. He got up तो उठला, and used the faith and spoke the word. त्याने विश्वास वापरला आणि शब्द वापरला.
Amen. आमेन. Jesus didn't pray, he spoke the word. येशूने तिथं प्रार्थना नाही केली, येशूने शब्द वापरला, शब्द बोलला. And he expected them to use the word, not pray. आणि येशूने त्या शिष्यांकडून हीच अपेक्षा केली की प्रार्थना करायची नाही तर विश्वासाने शब्द बोलायचा. Now, they used the easiest way out. पण शिष्यांनी काय केलं, सोपा मार्ग निवडला प्रार्थना करण्याचा. Lord, don't you care? We are dying, do something. की प्रभू तुला आमची काळजी नाही का, आम्ही मरत आहोत, काहीतरी कर. What did the Lord say? मग येशू काय म्हणाला, Very good you prayed. येशू असं म्हणाला का, खूप उत्तम, खूप छान तुम्ही प्रार्थना No. केली? नाही. Where is your faith? येशू काय म्हणाला त्यांना दटावून, That तुमचा means- विश्वास कुठे आहे? Use your faith against the storms, त्या वादळाच्या विरोधात तुमचा विश्वास वापरा, not prayer. प्रार्थना नाही. Amen. आमेन. It's easy to pray. प्रार्थना करणं सोपं आहे. You don't even if you didn't read the Bible full day तो मॉल में घूमते बिता रहेगा सब फुल वीक मजा करेगा प्रभु का याद भी नहीं किया कभी प्रॉब्लम है प्रभु ये प्रॉब्लम सॉल्व कर दो. It's the easiest. खूप सोपं आहे प्रार्थना करणं. Hello. You don't have to stand by faith. तुम्हाला तिथं You विश्वासाने don't उभं have राहायची to rebuke गरज the नाही. devil. तुम्हाला सैतानाला You धमकवायचं don't have नाहीये. to show your faith in God. तुम्हाला देवामध्ये असलेला The विश्वास storm दाखवायचा can do नाहीये nothing. की हे वादळ मला काहीच करणार नाही. Amen. I know many are shocked because they have not heard such kind of message because they was thought prayer सब कुछ है. अनेक लोकांना धक्का बसला असेल कारण असे संदेश त्यांनी ऐकले नाही, कारण त्यांना असं वाटतं की प्रार्थना करणं सगळं काही आहे. That's an easy route Christians have taken. प्रार्थना करण्याचा सोपा मार्ग ख्रिस्ती लोकांनी It निवडलेला doesn't आहे. require you to do anything. कारण प्रार्थना करण्यासाठी तुम्हाला काहीही लागत नाहीये, Nothing. काहीच गरज नाहीये कशाचीच. You don't even need to know the Bible. तुम्हाला बायबल सुद्धा वाचायची गरज You don't नाहीये. need to trust Him. तुम्हाला देवावर विश्वास ठेवायची गरज नाहीये. So, मांगने का तो है ना उसमें क्या है Even beggars मांगते हैं उसमें क्या है खास बात. भिकारी सुद्धा मागतात ना. ये दो वो दया करो थोड़ा पैसा दो ना थोड़ा खाने को दो ना ये दो ना मेरे को प्रॉब्लम है मेरा बच्चा बीमार है उसमें क्या लगता है. उसको बोलो तुम काम करो ना खुद पे विश्वास करो ट्रस्ट करो नहीं करेगा वो. क्यों इजी है ना मांगने का क्या लगता है अपने को दिमाग लगता है क्या कुछ देगा उसको. हाँ ये नहीं तो दूसरा देगा तीसरा नहीं तो फोर्थ देगा. Christians are used to this. आता ख्रिस्ती लोकांना पण ह्याची They सवय won't झाली. tell you. ते तुम्हाला हे नाही सांगणार. That's why we must be close to heaven to get this revelation. म्हणून आपण स्वर्गाच्या जवळ असलं पाहिजे अशा प्रकारच्या That's why I'm away, far प्रकटीकरणासाठी. away from people. म्हणून तर मी लोकांपासून थोडं दूरच राहतो. I don't talk to anyone much. मी जास्त त्यांच्याशी So बोलत I नाही can get revelation वैयक्तिकरित्या. from heaven. का, कारण मला स्वर्गाकडून प्रकटीकरण हवं असतं. Amen. आमेन. I'm not connected to your emotions. मी तुमच्या भावनांशी जोडला गेलेलो नाहीये. And Jesus said, where is your faith? आणि येशू शिष्यांना काय म्हणाला, कुठे आहे तुमचा विश्वास? Why are you so fearful? तुम्ही का घाबरले? Where is your faith? तुमचा विश्वास That कुठे आहे? means he expected them to do what Jesus did. ह्याचा अर्थ काय, जे येशूने केलं ते करण्याची येशूने शिष्याकडून अपेक्षा ठेवली होती. Amen. आमेन. Asking him to do. की येशू शिष्यांनी येशूला विचारलं की तुम्ही करा. Asking Jesus to do येशूला सांगणं की is कर, not faith. विश्वास नाहीये. प्रभु ये सब करो हाँ मैं मरने तक सब प्रॉब्लम सॉल्व करो. Asking Jesus to do is not faith. येशूला सांगणं की तू हे कर हा विश्वास नाहीये. Asking him, believing that he will do is faith. पण विश्वास त्याला मागणं आणि विश्वास ठेवणं की जे मी मागितले ते तो करणार हा खरा विश्वास But आहे. yet this is the basic faith. पण तरी सुद्धा हा एक मूलभूत फार लहान बालकाचा विश्वास आहे. But when you do like Jesus, पण ज्यावेळेस तुम्ही येशू सारखं how कराल, we use the word of God by faith, की ज्यावेळेस तुम्ही देवाचा वचन विश्वासाने वापराल, that is the kind of faith we need to walk by. अशा प्रकारच्या विश्वासाने जीवन जगणं चालण्याची आपल्याला गरज आहे. And that is what God wants you to live. आणि अशाच पद्धतीने जीवन जगण्याची देवाची आपल्याकडून अपेक्षा आहे. I know many won't preach like this, अनेक लोक असा प्रकारचा संदेश देत नाहीत, but this is the truth from heaven. पण हे स्वर्गाकडून एक सत्य आहे. Amen. आमेन. There are different types of prayer. अनेक प्रकारच्या प्रार्थना आहेत. There are high level prayers, वरची प्रार्थना low आहे, level prayers. खालच्या प्रकारची प्रार्थना If I tell you something about prayer of God our Father, you will be shocked. आहे. जर मी आपल्या पित्याच्या प्रार्थनेविषयी जर का तुम्हाला सांगितलं तर तुम्हाला धक्का You will बसेल. not even believe. तुम्ही खरं तर त्याच्यावर विश्वासच ठेवणार नाही. Many will get up and go away अनेक लोक उठून इथून निघून जातील, because they are not used to this kind of revelation. कारण अनेकांना अशा प्रकारच्या प्रकटीकरणाची You सवय cannot, नाही. you cannot believe that. तुम्ही त्या ह्या प्रकटीकरणावर विश्वास नाही That's ठेवणार. why I don't reveal this. म्हणून मी things. हे सांगत नाही. I have not even revealed to you. मी तुम्हाला हे सांगितलेलं नाहीये.
When God permits, I'll teach you all that. पण ज्यावेळेस देव मला परवानगी देईल त्यावेळेस मी तुम्हाला नक्की सांगेल. So the Lord said, God has never heard them saying that they are freely forgiven before me. म्हणून देव काय म्हणत आहे, मी ह्या व्यक्तींकडून ऐकलंच नाही की त्यांनी मोकळेपणाने दुसऱ्या व्यक्तीला क्षमा केलेली आहे. You need to go before God. आता तुम्ही देवासमोर गेलं पाहिजे. I do that. मी रोज हे करतो. When someone hurts me, ज्यावेळेस कोणी मला I tell दुखावतं the Lord. त्यावेळेस मी देवाला बोलतो Father, this person is doing like this. की पिता हा व्यक्ती असं करत This आहे, person is doing like this to the church. हा व्यक्ती मंडळी विरोधात असं करत आहे, But yet, पण तरी सुद्धा I choose to forgive him. मी त्या व्यक्तीला क्षमा करण्याची निवड करतो. I choose to bless him. मी त्याला आशीर्वाद देण्याची निवड करतो. Amen. आमेन. I tell him it before him. मी हे पित्यासमोर सांगतो. That is real forgiveness. आता हे खरं क्षमा करणे. Now, one thing I want to make it clear. आता मला एक गोष्ट स्पष्ट करायची, Others I'll forget. नाहीतर मी कदाचित विसरेल. This is what Holy Spirit told me. पवित्र आत्म्याने हे सांगितलं मला, God forgiving us of our sins is different than we forgiving someone who has hurt you. देव जे आपल्या पापांची क्षमा करतो ते वेगळं आहे आणि आपण इतरांना जे क्षमा करते ते वेगळे. Remember this. Don't put that in the same category. आता देव जे क्षमा करत आहे आपल्याला आणि आपण इतरांना क्षमा करते हे एकाच प्रकारचं नाहीये. नहीं है. बहुत लोग वो मिक्स करता है. जैसा प्रभु क्षमा करता है, तुम भी क्षमा करो. You must get the revelation of that part. आपल्याला आता ह्या दोघांमध्ये काय फरक आहे त्याचं प्रकटीकरण कळलं पाहिजे. His forgiving us is different than you forgiving someone who has hurt you. ज्यांनी तुम्हाला दुखावलंय त्यांना तुम्ही ज्या प्रकारे क्षमा करता आणि देव आपल्या पापांची जी क्षमा करतो याच्यामध्ये फरक आहे. So, let's come back to this verse now again, this message again. चला आपण परत एकदा संदेशाकडे येऊ. Suppose A was offended. उदाहरणार्थ एका ए नावाच्या व्यक्तीने तुम्हाला A was दुखावलं. offended by B. ए व्यक्तीला बी ने दुखावलं. A is hurt. ए ला दुःख झालेलं आहे. But when A meets B, पण ज्यावेळेस ए व्यक्तीला बी ची गरज आहे he talks to him as if nothing happened. आणि ज्यावेळेस ते भेटतात त्यावेळेस ए बी ला अशा पद्धतीने बोलतो जसं काही घडलेलंच नाहीये. Though some may refuse to talk also. कदाचित काही लोक एकमेकांशी बोलण्याचं सुद्धा Because that टाळतील. he is talking to him, that doesn't mean he is reconciled. No. आता ए बी शी बोलत आहे ह्याचा अर्थ असा नाहीये की त्यांचा समेट झालेला आहे. No. Reconciliation requires that you forgive him. समेट होण्यासाठी कशाची गरज आहे तर ए नी बी ला क्षमा करणं. Amen. आमेन. See, when we receive forgiveness, बघा ज्यावेळेस आपण क्षमा we are स्वीकारतो reconciled to God. त्यावेळेस आपण देवाशी एक होतोस, आपला समेट होतो. If people don't receive forgiveness जर लोकांनी क्षमा स्वीकारली नाही or ask forgiveness, किंवा क्षमा and मागितली receive नाही, forgiveness, क्षमा स्वीकारली they are नाही not yet reconciled to God. They are still enemies. तर ह्याचा अर्थ काय, त्यांचा देवाशी समेट झालेला नाहीये, ते अजूनही देवाचे शत्रू आहेत. They may talk to God, ते देवाशी कदाचित बोलतील but that doesn't mean they have reconciled. पण ह्याचा अर्थ असा नाहीये की त्यांचा देवाशी समेट झालाय, त्यांची देवासोबत शांती झालेली आहे. Amen. When we receive forgiveness, we are reconciled to God. पण ज्यावेळेस आपण क्षमा स्वीकारतो त्यावेळेस आपला देवाशी समेट होतो. Then when you talk to God, आणि त्यानंतर तुम्ही देवाशी when you बोलू say, I शकता love you, आणि तुम्ही म्हणू शकता देवा मी तुझ्या It प्रेम is करतो real. आणि ते खरंय. when you serve God, it is real. आणि त्यानंतर ज्यावेळेस तुम्ही देवाची सेवा करता ते खरंय. Amen. आमेन. एक दूसरे के साथ हम लोग, वो उसने ऑफेंड किया, फिर भी हम लोग उससे जाके मिलके बात करते, मगर क्षमा नहीं किया, रिकंसिलेशन नहीं हुआ, तो ये सब सिर्फ दिखावट है. आमेन. That unforgiveness is still there in you. तिथं ती जी अक्षमा आहे अजूनही तुमच्या हृदयाच्या कोपऱ्यात आहे. So this love is not real. म्हणून हे जे प्रेम आहे ते खरं नाहीये. Remember, if you resent and hold an offense against someone, it injures you. बघा जर इतरांसाठी जर का तुम्ही अक्षमा ठेवलेली आहे तर ते तुम्हाला जखमी करत आहे. More than others. त्या दुसऱ्या व्यक्तीपेक्षा तुम्हाला जास्त त्रास होतो. Unforgiveness is like strife, where the Bible says thief comes to kill, steal and destroy. अक्षमा अशा प्रकारे आहे जिथं बायबल म्हणतं की चोर येतो चोरी करण्यासाठी, नाश करण्यासाठी, घात करण्यासाठी. You know, for years we have been living like that. आणि आपण अनेक वर्षापासून असं जीवन जगत आहोत. Even with the ones who has hurt us, we are not forgiven, but we pretend we are forgiven and we talk to that person and हंसते, बात करते, embrace करते, हाथ मिलाएंगे, सब है. वर्षापासून असं चाललंय, ज्यांनी तुम्हाला दुखावले तुम्ही त्यांना खरी क्षमा केलेली नाहीये तरी सुद्धा तुमचं त्यांच्याशी संभाषण चालू आहे, एकमेकांना हात मिळवणं चालू आहे, प्रेज द लॉर्ड करणं चालू आहे. It's not real love relationship.
पण हे खरं प्रेमाचा संबंध नाहीये. There's a great benefit when you forgive. पण ज्यावेळेस तुम्ही त्या व्यक्तीला क्षमा कराल तिथे एक खूप मोठा फायदा And आहे. also show you what all happens when you don't forgive. आणि मी तुम्हाला हे पण दाखवणार, ज्यावेळेस तुम्ही त्या व्यक्तीला क्षमा करणार नाही त्यावेळेस काय होतं. I will show you the sicknesses and diseases that can come on you if you don't forgive. कोणते आजार आणि रोग तुमच्यावर येतील ते मी तुम्हाला दाखवणार, ज्यावेळेस तुम्ही त्यांना क्षमा नाही Even करणार. the Lord Jesus said, येशू सुद्धा म्हणाला, if you don't forgive, I won't forgive you. तुम्ही क्षमा नाही केली तर मी तुम्हाला क्षमा नाही करणार. Now, that scripture has different levels. आता हे जे वचन आहे ते वेगळ्या वेगळा अर्थ आहे But त्याचा. I'm giving the basic level. तिथं मी तुम्हाला मूलभूत अर्थ सांगत आहे. He said, you close the door for my forgiveness too, to तिथं you. येशू काय म्हणत आहे, तुम्ही इतरांना नाही क्षमा केली तर माझी क्षमा स्वीकारण्यासाठी तुम्ही दार बंद करत आहात. Amen. आमेन. Even he said that there'll be tormentors who will torment you. आणि तिथं देव काय म्हणाला की छळ करणारे येऊ तुमचा छळ करतील. But when you forgive, पण ज्यावेळेस तुम्ही क्षमा you करता let the love of God work in your life. त्यावेळेस तुम्ही देवाच्या प्रेमाला तुमच्या जीवनात काम And करायची let your परवानगी faith देता work in your life. आणि तुमच्या विश्वासाला काम करायची परवानगी देता. Maybe you're hurt even now. कदाचित आत्ता सुद्धा तुम्ही दुखावले असाल, But yet if you're holding unforgiveness, पण तरी सुद्धा जर तुम्ही अक्षमा ठेवलेली आहे, it won't cancel your pain. पण ते तुमचा दुःख रद्द नाही करणार. It will hold on to that pain, तुम्ही त्या दुःखाला धरून ठेवाल. your wounds, तुमच्या जखमा, your emotions, तुमच्या भावना and it can cause damage to your spiritual life and natural life. आणि तुमच्या आत्मिक आणि नैसर्गिक जीवनाला सुद्धा तुम्ही जखमी कराल. To be unforgiving is also to allow circumstances to rob of your joy in life. अक्षमा करणं अशा परिस्थितीवर प्रेम करण्यासारखं आहे जी परिस्थिती तुमचा आनंद चोरत आहे. But forgiveness is a tool of happiness. पण क्षमा करणं हे आनंदाचं एक साधन आहे. You know, I gave the message on laughter. मी हसण्याविषयीने तुम्हाला एक संदेश दिला Laughter is a good medicine. की हसणं एक चांगलं औषध आहे. But many took that message and maybe they start to laugh, पण अनेकांनी तो अशा पद्धतीने घेतला आणि ते त्यांनी become joyful, हसण्यासाठी सुरुवात केली become and smile. की हसत आहेत, But they स्माइल don't know देत आहेत. that every scripture is connected to another scripture. पण प्रत्येक वचन दुसऱ्या वचनाशी जोडले गेले इसलिए होता है, मैं इतना हंसा यार, इतना स्माइल, फुल डे तो स्माइल कर रहा हूँ, मैं फिर भी बीमार नहीं रह गया. See, there are connections to scriptures. वचन एकमेकांशी जोडलं गेलेलं आहे. Once Holy Spirit told me, एकदा पवित्र आत्म्याने सांगितलं when you take a scripture, की ज्यावेळेस तुम्ही एखादं वचन घेता that's not the complete scripture. ते वचन संपूर्ण नाहीये. Now I am the writer of the word, आता पवित्र आत्मा म्हणाला की मी वचनाचा लिहिणार आहे, the author of the word. मी वचन लिहिलेलं आहे, I gave them inspiration. मी लिहिणाऱ्याला प्रोत्साहित केलेलं So आहे. you ask me, म्हणून तू मला विचार is there any scripture that has to be connected to this scripture? की आता ह्या वचनाला जोडण्यासाठी दुसरं कोणतं वचन आहे का. You know, it is easy to preach. बघा, प्रचार करणं सोपं आहे. Just anything you can come and preach. काही येऊन तुम्ही प्रचार करू शकता. But if you depend on the Holy Spirit, पण जर तुम्ही पवित्र आत्म्यावर अवलंबून असाल that is very different. ते फार वेगळं आहे. Amen. आमेन. You know, I was telling my wife, मी माझ्या पत्नीला सांगत होतो I didn't ask God to call me full time. की मी देवाला मी प्रार्थना नाही केली की मला फुल टाइम साठी बोलव. No, नाही. God didn't decide after when I grew up, ठीक है, ये पॉल को मैं पास्टर बनाता हूँ. ऐसा नहीं है. You must know this. तुम्हाला हे समजलं Many पाहिजे. don't know that. अनेक लोकांना माझ्याविषयी He माहिती didn't नाही. say, अरे ये तो बहुत होशियार है, बाइबल कॉलेज किया, मैं इसको ना पास्टर बनाता हूँ. ऐसा नहीं है. He looks handsome, he looks like a pastor, I'll make him. No. नाही. He is healthy. He is this, he is Don't- that. No. नाही, असं नाही. No. This calling is before he sent me on this earth in the mother's womb. हे जे पाचारण आहे हे मी ज्यावेळेस आईच्या उदरात होतो त्यावेळेस त्याने निवडलेलं उसके होतं. पहले त्याच्याही आधी आईच्या उदरात येण्याच्या आधीच हे पाचारण he has करण्यात आलेलं already आहे. called out of so many a few people to enter the full time. त्याने अनेक लोकांमधून थोडक्या लोकांना फुल टाइम मिनिस्ट्री मध्ये बोलवलेलं आहे. Amen. आमेन. Now I was telling my wife, because these are revelations. मी माझ्या पत्नीला सांगत होतो कारण हे प्रकटीकरण आहेत. Now God chose to send me into the womb of a certain woman. की देवाने निवड केली की मला एका विशिष्ट स्त्रीच्या गर्भाशयामध्ये पाठवण्याची. Hello.
बरोबर ना? Many times, अनेक वेळेला the circumstances may not be good. परिस्थिती कदाचित चांगली नसेल. Hello, maybe that mother whom God put that little child in the womb, they may be poor. कदाचित ज्या आईच्या उदरामध्ये त्या लेकराला देवाने ठेवलंय ती आई गरीब असेल. Maybe the husband drinks. कदाचित तो पती दारू पित The असेल. situation is not right, त्यांची परिस्थिती चांगली नसेल. but yet God put that. पण तरी सुद्धा देवाने त्या आईच्या उदरामध्ये ठेवलं. But the calling does not end. पण तिथं पाचारण संपत नाही. It is there. ते तिथंच आहे. Amen. आमेन. You may not even know it. तुम्हाला ते माहित पण नसेल. You may grow up in a negative situation जरी आपण नकारात्मक परिस्थितीमध्ये वाढलो because you don't know. तुम्हाला माहित नाही ते. No one knows it. कुणालाच माहित नाहीये What is your calling? की तुमचं पाचारण काय आहे. Then as you grow up, पण ज्यावेळेस तुम्ही वाढता then God tells you, त्यावेळेस देव तुम्हाला सांगतो I have called you. की मी तुला You read in the बोलावलेलं आहे. Bible. तुम्ही हे बायबल मध्ये वाचा They were called before they entered the mother's womb. की त्यांचं पाचारण कधी झालं होतं. त्यांना आईच्या उदरात टाकण्याच्या आधीच. Amen. आमेन. And God doesn't change. आणि देव हे बदलत नाही. Whatever is your situation. तुमची काही परिस्थिती असेल. Though today it is people who make the choices. आज लोक स्वतःहून निवड करत आहेत. इसको पास्टर बन गया, ये बहुत अच्छा दिखता है ये पास्टर, ये बहुत अच्छा बाइबल कॉलेज का ये पास्टर बना, ऐसा लोग बोलते हैं. But actually it is not from man, it is God who calls before he sends that person in the mother's womb. पण खरं तर हे देव आहे जे पाचारण आणतो. आणि ते पाचारण कधी आणतो. त्या आईच्या गर्भाशयात टाकण्याच्या आधी. Many times अनेक वेळेला the family may not respect that person. कदाचित ते कुटुंब त्या व्यक्तीचा सन्मान That's करणार what नाही. Jesus said. म्हणून तर येशू म्हणाला A prophet is not honored in his own place. की जे संदेष्ट आहेत त्यांना त्यांच्या घरामध्ये किंमत Even मिळत Jesus' नाही. own family did not honor him. येशूच्या स्वतःच्या कुटुंबाने त्याचा सन्मान नाही केला. Even the neighbors who were staying, they said, ये तो अपना घर का है, अपने मालूम अपन खेला इसके साथ सब. कारपेंटर का काम करा के लिया, ये कौन है, ये तो अपने जैसा है. ते म्हणाले ना का येशू तर सुतार आहे. सुताराचा मुलगा आहे. आपण त्याला पाहिलेलं आहे. आपल्यासारखाच आहे. ये पास्टर पॉल तो मेरे घर में आया था, खाना खाया, हम लोग घूमे फिरे, ये तो अपने पहचानता है इसको क्या. They say like that. अशा प्रकारे लोक But they बोलतात. forget that God has called that person. पण ते विसरतात की देवाने त्या व्यक्तीला पाचारण केलेलं आहे. That doesn't change. आणि हे पाचारण बदलत नाही. You respect that man because God has called. आता म्हणून देवाने त्या व्यक्तीला बोलवलेले पाचारित केले म्हणून तुम्ही त्या व्यक्तीचा सन्मान करा. Not because of who I am. No. हे नाही की मी कोण आहे, मी स्वतः कोण आहे म्हणून नाही. I may be zero. मी कदाचित शून्य असेल. But the calling of God matters, and because of that you give respect. पण जे देवाने केलेलं पाचारण आहे ते महत्वाचं आहे आणि त्यामुळे तुम्ही सन्मान द्या. Amen. आमेन. Okay, so forgiveness is a tool for happiness. आता क्षमा करणं हे आनंदाचं एक साधन आहे. Laughter is a good medicine, you know it. हसणं एक चांगलं औषध आहे माहिती. Hello. बरोबर. Okay, many are pretending to laugh. If you have still unforgiveness, your laughter is not true. अनेक जण हसण्याचं ढोंग करत आहे. पण जर तुमच्यामध्ये अक्षमा असेल तर तुमचं हसणं सुद्धा खरं नाहीये. Many Christians are living this wrong kind of life. अनेक लोक हे अनेक ख्रिस्ती असे चुकीच्या प्रकारचं जीवन Not जगत the आहेत. real life. खरं जीवनच जगत नाहीये. Heaven sees it. स्वर्ग हे Heaven पाहते. knows it. God knows it. देवाला माहिती आहे. स्वर्गाला हे सगळं माहिती आहे. Before people you can be like that. लोकांसमोर तुम्ही ढोंग कराल But you'll have a problem. पण तुम्हालाच खरं तर समस्या Because असणार आहे. heaven and God knows it. पण देवाला आणि स्वर्गाला खरं काय आहे ते माहिती आहे. Amen. आमेन. लोग जाने या न जाने परमेश्वर जानता है. आमेन. लोकांना जरी कळत नसेल पण देवाला कळत आहे सगळं. Maybe you don't know I forgave you. कदाचित तुम्हाला माहित नसेल की मी तुम्हाला खरी क्षमा केली का नाही. But before God I tell him, पण देवासमोर मी बोलतो Father, this person did like this to me. की पिता ह्या व्यक्तीने मला असं असं केलं. But I choose पण मी निवड केली in obedience of your word तुझ्या वचनाची आज्ञा मानून to forgive him. त्याला क्षमा करण्याची. And I bless him. आणि मी त्या व्यक्तीला आशीर्वादित करतो. Amen. आमेन. And you know what happens? आणि मग तुम्हाला माहिती का काय होतं. God wipes it out from his record. देव त्याची जी नोंद वही आहे त्यातनं तो सगळं काढून टाकतो. Now you can clap again.
आता तुम्ही ते टाळी वाजवू शकता again, अजून एकदा. because when he wipes it, wait, I have not given the second revelation. थांबा, अजून पुढचं प्रकटीकरण सांगायचं When he बाकी आहे. wipes it there, कारण ज्या वेळेस देव त्याच्या वहीतनं ती नोंद it काढून is टाकतो, wiped from your soul. त्यावेळेस तुमच्या जीवातनं सुद्धा ते काढून टाकण्यात येतं. Amen. आमेन. You know, many times, if it is not wiped there, it is not wiped in you. अनेक वेळा जर देवाच्या वहीतनं जर का ती नोंद काढण्यात आलेली नाहीये तर तुमच्या जीवातनं पण ती काढण्यात आलेली नाहीये. Who can do it? कोण हे करू शकतो? Only God. फक्त देवच तुमच्या जीवातनं हे काढू टाकू शकतो. Because every sin is before Him. कारण प्रत्येक पाप देवासमोर आहे. When you do it before Him, जर ज्यावेळेस तुम्ही त्याच्या समोर करता when He wipes it in His record, आणि ज्यावेळेस तो त्याच्या नोंदीतनं काढतो, He wipes it from your life. त्यावेळेस तो तुमच्या जीवनातनं पण ते रेकॉर्ड काढून And टाकतो that means you are truly free. आणि त्यावेळेस तुम्ही खरं मोकळं होता. Amen. आमेन. Many are not living this true freedom. अनेक लोक अशा प्रकारची खरी मोकळीकता जगत नाहीयेत. They have never forgiven before God. त्यांनी इतरांना देवासमोर कधीच क्षमा And केलं it's नाहीये still there in the record. आणि म्हणून देवाच्या नोंदीमध्ये अजून And पण it is आहे still there in their life. आणि म्हणून हे त्यांच्या जीवनामध्ये सुद्धा अजून आहे. But they are coming and talking and shaking hand and embracing and laughing, smiling is hypocritical. पण ते येऊन इतरांशी बोलत आहे, आनंद करत आहे, हँडशेक करत आहे, हे सगळं ढोंग आहे. How long you going to do like that? आणि अशा प्रकारचं ढोंगी जीवन किती दिवस जगणार आहात? Live a false life. किती दिवस असं खोटं जीवन जगणार आहात? Are you seeing this? पाहतात का तुम्ही हे सगळं? You know, I'll reveal to such revelations you will be shocked. आता हे जे मी प्रकटीकरण जे काही देईल तुम्हाला धक्का बसेल. Because we are used to living this false kind of life. कारण अशा प्रकारच्या ढोंगी जीवन जगण्याची We सवय झालेली आहे. always want to show that people should not know what I'm doing wrong. Huh? तुम्हाला नेहमी हे दाखवायचं की लोकांना कळता कामा नाही की मी काय चूक करत आहे. हाँ, लोगों की नजर में अच्छा होने मांगता. They don't mind before God. त्यांना हे महत्वाचं नाही की देवासमोर मी चुकीचं असलं तरी चालेल. इसके लिए उन लोग क्षमा नहीं करते. मगर उनको बताने का मैं फिर भी तुम इतना मेरे को हर्ट किया, फिर भी मैं बुरा नहीं माना, अभी भी हाथ मिलाता, मैं कितना अच्छा हूं. It is not real. हे खरं नाही, हे ढोंग आहे. Many are living that kind of life, अशा प्रकारचं ढोंगी जीवन अनेक जण जगत आहेत. not the real life. खरं नाहीये. You're not pleasing God at all. तुम्ही देवाला अजिबात संतुष्ट करत नाहीये, खुश करत नाहीये. Okay, let's go little further. चला आपण पुढे पाहूयात अजून. So learn to forgive. म्हणून क्षमा करणं शिका. Don't even wait for them to apologize. त्यांनी येऊन तुमच्याकडे क्षमा मागण्याची वाट पाहू नका. Why? का? Because your forgiveness is based on the love of God in you. कारण तुम्ही त्यांना क्षमा करत आहात जे देवाचं प्रेम तुमच्यामध्ये त्याच्या आधारावर. Not an apology from those who do wrong to you. ज्यांनी तुमचं वाईट केलेलं आहे त्यांच्याकडून क्षमा आल्यावरच क्षमा करायचं असं नाहीये. Amen. You forgive because you have the love of God in you, because of which you forgive them. तुम्ही क्षमा करता कारण देवाचं प्रेम तुमच्यामध्ये आणि त्या प्रेमामुळे तुम्ही इतरांना क्षमा करत आहात. Maintain a forgiving heart all the time, म्हणून क्षमा करणाऱ्या हृदय नेहमी ठेवा so that you will always be happy. जेणेकरून तुम्ही नेहमी आनंदी असाल. And Peter asked the Lord, आणि पेत्राने येशूला how विचारलं often he should forgive his brother. की मी माझ्या भावाला किती वेळा क्षमा करायची. The Lord's answer to him is मग येशूने काय उत्तर दिलं? very simple. खूप सोपं उत्तर Up दिलं. to 70 times 7 7च्या 70 वेळा. means याचा अर्थ all the time. नेहमी, Amen. All the सर्वदा, time. सर्वदा. You may say, Pastor, but that person does not deserve तुम्ही my आता forgiveness. आता तुम्ही असं म्हणाल की पण पास्टर तो या योग्यतेचाच नाही क्षमेच्या. योग्य नहीं मैं क्षमा करने का. ऐसा तुमको क्या मालूम पास उसने क्या नहीं किया. He doesn't deserve to be forgiven. क्षमेच्या योग्यतेच नाहीये तो व्यक्ती. Neither do we deserve God's forgiveness. पण खरं तर आपण सुद्धा देवाच्या क्षमेचे योग्य नाहीये. Hello, is it true? खरं नाही, आपण सुद्धा देवाच्या क्षमेचे योग्य नाहीये. But yet God forgave us. पण तरी सुद्धा देवाने आपल्याला क्षमा केली. Amen. आमेन. Why? का? Not because we deserve, आपण योग्य आहे म्हणून नाही, because of His love. पण त्याचं जे आपल्यावर प्रेम आहे त्यामुळं. So we also forgive because of our love. म्हणून आपण सुद्धा त्यांना क्षमा करतो. का? कारण आपलं जे प्रेम आहे त्यामुळं. You know, no one deserves God's forgiveness. कोणीही देवाच्या क्षमेच्या योग्य नाहीये. Yet God forgave us a huge debt तरी सुद्धा देवाने एक मोठं कर्ज आपल्यापासून सोडून दिलेलं आहे by आपल्याकडून. Jesus paying for as the death penalty. कारण येशूने
त्या कर्जाची मृत्यूद्वारे भरपाई केलेली आहे. So let me tell you very easily. म्हणून सोप्या भाषेत सांगू द्या. So I'll continue with deeper revelation about this खोल प्रकटीकरण आपण परत चालू because ठेवूया, I want to show you what all happens. कारण मला सांगायचंय की अक्षमेद्वारे काय होतं. If someone has wronged you, जर कोणी तुम्हाला चुकीचं वागवलेलं असेल, वाईट केलं असेल, you tell yourself this: त्यावेळेस तुम्ही स्वतःला हे सांगा I did not deserve God's forgiveness, की मी देवाच्या क्षमेच्या योग्य नाहीये, but yet He forgave me because of Jesus. तरी सुद्धा येशूमुळे देवाने मला क्षमा केली, So I also forgive that person. म्हणून मी सुद्धा त्या पुढच्या व्यक्तीला क्षमा करतो. The forgiven ones must always forgive others. म्हणून ज्यांची क्षमा करण्यात आलेली आहे त्यांनी सुद्धा इतरांची क्षमा केलीच पाहिजे. If you say something like this, he doesn't deserve it, जर का तुम्ही असं म्हणाला की तो पुढचा व्यक्ती ह्या योग्यतेचा नाहीये, that makes no sense. ह्याला काही अर्थ नाहीये. Because forgiveness is not for people who deserve it. कारण क्षमा पुढच्या व्यक्तीच्या योग्यतेवर आधारित नाहीये. You know, if they deserve anything, it is just punishment. जर त्यांना कुठली ते कोणत्या योग्यतेच्या असतील, फक्त शिक्षेच्या. But forgiveness means that you extend undeserved grace. पण क्षमा करणं म्हणजे काय, तुम्ही अयोग्य ते ज्या योग्यतेचे नाहीये ती कृपा तुम्ही त्यांना देत The आहात. same way God does with us. जसं देव सुद्धा आपल्याला करतो. Though we don't deserve, जरी आपण योग्यतेचं नाहीये yet God forgives. तरी सुद्धा देव आपल्याला क्षमा Let me करतो. ask you, what did we do that God should forgive us? आता मला एक प्रश्न विचारू द्या, तुम्ही काय केलं, आपण काय केलं की जेणेकरून देवाने आपल्याला क्षमा Is केली? forgiveness based on anything good we did, we do? आपण जे चांगले काम केले त्या आधारावर आपली क्षमा झाली का? On what basis God forgives you? कोणत्या आधारावर देवाने आपली क्षमा केली? तुम बोलो. तुम्ही सांगा. तुम पहाड़ चढ़ के आए, मार के आए खुद को, उपास किया, रोया धोया, नहीं कुछ नहीं. You cannot buy forgiveness. तुम्ही क्षमा कमवू शकत नाही, विकत घेऊ शकत नाही. It's because of Jesus. हे येशूमुळे. It's so easy. We just repent and God forgives. हे किती सोपं आहे की आपण फक्त पश्चाताप करतो आणि देव लगेच आपल्याला क्षमा करतो. Even if you don't repent, you say, just say, I believe in Jesus as my Savior and Lord. जर तुम्ही पश्चाताप जरी नाही केला आणि फक्त म्हणाला की मी विश्वास ठेवतो येशू माझा तारणारा आणि प्रभू आहे, एवढं जरी म्हणाला You're believing in Jesus as your Savior, तरी तुम्हाला क्षमा मिळते, कारण तुम्ही येशूवर तुमचा तारणारा आणि प्रभू म्हणून स्वीकारलेले आहे. and God forgives you. आणि त्या क्षणी लगेच देव तुम्हाला क्षमा करतो. Amen. आमेन. One thing I want to address, एक गोष्ट मला सांगायची you know, why it's so difficult for people to forgive. की लोकांना एवढं कठीण का जाते इतरांना क्षमा करणं? You know, they believe that if they forgive, it will be as if the initial hurt or betrayal never happened. कारण त्यांना असं वाटत आहे की जर त्यांनी क्षमा केली तर जे दुःख झालेलं आहे ते कधी घडलंच नाही. मतलब उसने मेरे को कुछ नहीं दुख पहुंचाया, अस- ऐसा सोचते हैं. Second, दुसरं, some people who are hurt feel that those who did the wrong or hurt them should not be able to get away free. कारण काही लोकांना असं वाटत ज्यांनी मला दुखावलंय ते असेच त्यांची सुटका होता कामा नये. इतना इजीली मैं उसको छुड़ा देगा, उसने मेरे को इतना तकलीफ दिया और मैं सिर्फ क्षमा कर देगा क्या? नहीं 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 नहीं, ऐसा असं नहीं कसं काय करेगा. मी त्यांना सहजरित्या सोडेन? त्यांनी मला दुखावलेलं आहे, मी मेरे को कसं काय उसने दुख सोडेल? पहुंचा है, उसको भी दुख होना चाहिए. See, these are the thoughts the devil has planted in many minds that is difficult for people to forgive. अशा प्रकारचे सुडाचे विचार सैतानाने लोकांमध्ये टाकलेले, जेणेकरून आणि अशा सुडाच्या विचारामुळे ते क्षमा करू Or शकत they may नाही. also feel that the person has an advantage over them, आणि त्यांना असं पण वाटतं की ते लोक माझा फायदा घेतील or what that person did was right or justified. आणि ते ज्या व्यक्तीने केलं ते योग्य वो होतं. बराबर है. इसका मतलब मैं अगर क्षमा कर रहा हूं, इसका मतलब उसने जो मुझे पे किया है वो सही है. See, these are the thoughts that play in your mind. हे विचार तुमच्या मनामध्ये खेळत आहेत. Or even he may do it again because किंवा I forgave him. तुम्हाला असं वाटेल मी आता क्षमा करेल आणि परत केल्यानंतर I don't want him to be set free मग मला त्याला मोकळं नाही so सोडायचं easily. इतका सहजरित्या. He must also suffer as he caused me to suffer. जसा त्यांनी मला त्रास दिला त्याला पण त्रास झाला पाहिजे. But that is not true. पण हे असं खरं नाहीये. We don't forgive someone for their benefit. In fact, we forgive someone because of our own benefit. आपण त्यांना त्यांच्या फायद्यासाठी क्षमा करत नाही, तर आपण स्वतःच्या फायद्यासाठी त्यांना क्षमा करतो. Otherwise, you'll be stuck in hurts, resentment, hatred, and all this. You will not go beyond it. You cannot even come out of it. नाहीतर तुम्ही तिरस्कारामध्येच अडकून पडाल आणि तुम्ही त्याच्या बाहेर येणारच नाही. You cannot go forward तुम्ही पुढे जाऊ शकणार नाही in life जीवनामध्ये if you don't forgive. जर तुम्ही क्षमा केली नाही तर. Amen. आमेन.
This is just the basic I've taught. I'll teach you more. आता एक छोटस मूलभूत प्रकटीकरण मी तुम्हाला दिलेलं आहे, पण आपण हे चालू ठेवणार आहे. Because I know, because Holy Spirit told me that many are not forgiving according to the way God wants you to forgive others. कारण पवित्र आत्म्याने मला सांगितलं, अनेक लोक जसं देवाला हवंय तशा पद्धतीने इतरांना क्षमा करत They're नाहीये. just pretending, ते फक्त दाखवत आहेत, ढोंग करत आहेत, but they're not doing the real thing. पण ते खरं क्षमा करत ना नाहीये. बहुत लोग ऐसा है, पीछे से कुछ बोलेगा और तुम्हारे सामने दिखाएगा बहुत प्रेम है. ऐसा बहुत लोग कहते हैं. I know it. I never say this, but I tell the Lord. मी कधी सांगत नाही, पण मी देवाला बोलतोय. तुम्हारे सामने बोलेगा, अरे बहुत अच्छा तुम कर रहा, फर्स्ट क्लास, और करो, आगे बढ़ो. पीछे से और नेगेटिव बोलेगा तुम्हारा. अरे कुछ नहीं चलने वाला यार, इसका क्या. You know, they don't even realize that God is watching every word they say. त्यांना हे सुद्धा समजत नाही की जो प्रत्येक शब्द ते बोलत आहे, देव ते पाहत आहे And they are answerable. आणि त्या शब्दासाठी ते उत्तरदायी आहेत. Amen. What you sow, you will reap. जे तुम्ही पेरणार आहात, तुम्ही त्याची कापणी करणार आहात. Remember this. लक्षात ठेवा, What you sow, जे you पेरलंय will reap. त्याची कापणी करणार. Whether people know it, see it, hear it or not. आता लोकांना हे माहित असेल, त्यांनी ऐकलं असेल, पाहिलं असेल. Start living your life before God, तुमचं जीवन देवासमोर जगण्याची सुरुवात करा, not before people. लोकांसमोर जगू नका. Whatever they think about you, लोकांनी काही विचार करू नका. doesn't matter. त्याचं What ते- God thinks about you. देव काय विचार करत आहे तुमच्यासाठी. Amen. आमेन. We are worried what people will think. तुम्ही विचार करत आहात की लोक काय We विचार want to करतात. have the best standing before people, उत्तम पद्धतीने त्यांच्या पुढे उभं राहायचा प्रयत्न not before करतात. God. देवासमोर असा प्रयत्न करत नाही. Ultimately, blessings come from Him, not from people. पण शेवटी आशीर्वाद कोणाकडून येतात? लोकांकडून नाही तर देवाकडून येतात. That's why I never feel insecure. म्हणून तर मला कधीच असुरक्षित I'm वाटत नाही, secure in God's love. कारण मी देवाचं जे माझ्यासाठी प्रेम आहे त्याच्यामध्ये मी खात्रीशीर आहे, He सुरक्षित loves आहे. me. देव माझ्यावर प्रेम करतो, He called me. त्याने मला बोलवले. So whether people stay or leave, म्हणून लोक थांबतील किंवा जातील, I don't care about it. मी जास्त विचार I करत don't नाही. feel like, अरे वो थोड़ा लोगों को लेके चले जाएगा, दूसरा जगह जाए. I don't have to think about all that. मी ह्या गोष्टींविषयी जास्त विचार I करत never नाही. feel insecure. मला कधीच असुरक्षित वाटत Because नाही, what someone does, they will pay for it. कारण एखादा व्यक्ती जे करत आहे त्यासाठी ते भरपाई करतील. I have seen in my entire life. मी माझ्या संपूर्ण जीवनात हे पाहिलेलं आहे. I don't want to say it. मला हे खरं तर I बोलायचं have नाहीये. seen it. मी हे पाहिलंय What they sow, they reap. की ज्या लोकांनी जे पेरलं त्याचीच त्यांनी कापणी केली. Amen. आमेन. Lastly, शेवटी see that your standing is before God. नेहमी पाहून घ्या की तुमचं उभं राहणं देवासमोर आहे. If you do that, जर तुम्ही ह्याची काळजी घेतली, oh man, you are the blessed person. तुम्ही सगळ्यात आशीर्वादित व्यक्ती असणार. You don't care what the world says. जग काय म्हणतं त्याची काळजी करू नका. It matters what God says about it. देव काय म्हणत आहे तुमच्याविषयी ते महत्वाचं आहे. Amen. Amen. Let's all stand up. चला आपण उभे राहूयात.